नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मित्रांनो एक अतिशय चांगल्या पद्धतीची मुलाखत, आत्तापर्यंतची आगळीवेगळी मुलाखत घेऊन आलो आपण। ती म्हणजे आपण आज आलो इंगळीमध्ये। इंगळी म्हटलं की अण्णांचं नाव येतं, म्हणजे इंगळी चितपत अण्णा। त्यांची बरीच मोठी दावण आहे। त्यांच्या दावणीला गाई, म्हशी, त्यानंतर घोडं, बैल, पळणारी बैल या अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी दावण चढवल्या। तर आपल्या मागं तुम्ही बघू शकता मित्रांनो, अण्णांचा बंगला आहे। तर बघूया अण्णांची आता चर्चा करूया आपण। या तर मित्रांनो, हा अण्णांचा बंगला आहे आणि अण्णांच्या बंगल्याच्या समोर अण्णांनी ह्या साईडला चांगल्या पद्धतीने एक दावण सजवल्या। तर अण्णा आहेत, वैरण घालायला लागल्यात। अण्णा नमस्कार। नमस्कार। या काय वैरण घालायला? हा, वैरण घाला। नमस्कार अण्णा। नमस्कार। हे घोडे कुठले? हे नगरवरून घोडा आणले। घोडे नगरवर आता पळते वगैरे कसं? पळते की आता तालमी चालू आहे, अजून बच्चाही आहे। आता 2-2.5 वर्षाचा आहे। नगरवरून आणले। आता 1-4 तालमी झाल्या, आता 1-2 तालमी वाढायच्या त्यांना मग आणल्यापासून अजून बंद आहे? आता महिना झाला आणले। ही 1.5 वरी झाला आणलेला आहे। 1.5 वरी झालं, छावा म्हणून आहे, 6 महिन्याचा असताना आणलेला आहे। आता 1.5 वरी झालं, 2 वर्षाचा आहे ती पण तालमी देऊन आता घट करायचा बरीच चांगल्या पद्धतीने धावून तुम्ही मोठी धावून केलाय। हे कुठलं घोडं? शिव बिरजा म्हणून आहे। हे नॅशनल टॉपर आहे। 100-101 मैदान त्याची एक आहे। डांबरी किंग आहे। डांबरी किंग बिरजा आहे। हे कुठं आणलेला? हे इथनं लगमान म्हणाय, लगमान लाटाचं लगमान ड्रायव्हर त्याच्याकडे घेतलेला आहे, त्याचंच घोडं। त्यांचं घोडं आहे? हा, त्याचं। आता वय काय? त्याचं वय 4 वर्ष। 4 वर्ष। कुठल्या जातीचे? तेलीकुमार आहे। तेलीकुमार। एकदम टॉपला, म्हणजे एकदम टॉपला। मग नंबरात खाट पण 100-125 मैदानाची पुरा आहे। डांबरी किंग आहे ते। सगळ्या मैदानाला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पूर्ण नंबर झाला। परवा 21 गाडीत हे पण झालेला आहे। कुठे झालेलं? बेनाडीला जनरल यात्रेच्या मैदान। ही आता ह्याचं ठळक अशी मोठी मैदान कुठली झाल्याची? पुरा आपलं गणेशवाडी, परत देसाई, इंगळी, बिंगळी, एकसंबा, कायम सगळी मोठी मैदान केले। मोठे नंबर जाईल, कायम जाईल तिथं। नंबरात ना कवा खाट नाही ती। मिरज सगळं तिकडे गाडीवान कोण असं फिक्स आहे का? लगमान असतो, अक्षा माळुंके असतोय। आणि बैल पण आहेत, 3 बैल आहेत। ही बैल आहेत या काय मारतात का? नाही, अजिबात मारतील। हे कुठला? हे सुंदरा बैल आहे। हे 6 महिन्यापूर्वी घेतलाय। हे घोडा बैला पण पळतोय आणि बैलातनी पण पळतोय। ह्यो बी 2-4 नंबर झाले, बारवाड माळ इकडे तिकडे। आणि कुठं आणलेला म्हणला? हे मुळशिंगी, माले मुळशिंगी। कुणाकडे घेतलेला? गॅस्को ड्रायव्हरने घेऊन दिला। गॅस्को ड्रायव्हरनं दानवायचे घेऊन आता तरी किती? 6 महिने झाले। 6 महिने एकदम खराब होता, आता चांगला पळतोय। आता ते पण मी घेतला तेव्हा त्याचं वय वगैरे? वय आता त्या 6 चौसा होतो, 5वा दात पडला तर म्हणा। तुम्ही घेतला तेव्हा त्या टायमाला। आता 6 दात। या पहिल्याच मोठं मैदान वगैरे काय? मैदान मोठी मैदान याची झाली नाही, झाली बेनाडला 4 झाले। 4 झाले बेनाडला चाललं, 4 झालं। गाडी खाड झाली, 22 गाड्या 23 गाड्या होत्या। त्या गाडीत 4 झाली, गाडी अडकली आपली, याला खेळ अडकली याची वळताना रंगात। त्यानंतर गाडी कट झाली माझी, म्हणून ह्यो बैल आणला लागे दुसऱ्या दिवशी। ह्यो बैल देशिंग ह्याच्या सिद्धेवाडीने घेतला, गॅस्कोनच घेऊन दिला। 4.5 लाख रुपये आणला बैल। 4.5 लाख आणला? ह्यो आणून महिना होत आला की, आता 3 आठवडे झाले की। 1 महिना आणले ते पहिलं मैदानच लगे 5-6 दिवसाने याच्यात एकच केलं, बोरगावला। आणि मग लाटवाडला हा मोठं मैदान 31,000चं मैदानला एकच केलं ते बोरगावला। पहिला स्वतः जोडणं माझी, आणि त्यानंतर मग लाटाला केलं। लाटवाडीचं परवा तुम्ही मुलाखत घेतलेली। दुसरं मैदान 2च मैदान झाले। 2 झाला, तर परवा दिवशी 3रं मैदान आहे सैनिक टाकळ। हे दोन्ही मैदानला एकच अंतर टाकलं, सुट्टी झाली। त्याच्यानंतर हाही घरची जोडणं तुमची? हायची घरची बैलची पैर वगैरे रोज 10 पोण्या लागल्यात पळवायला। जोड बैल पाहिजे, ह्यो पाहिजे, त्यो पाहिजे, सारखे त्याला सारखे येतात। पहिली आम्हाला मिळणार म्हणताना आम्ही बैल घेतला। तुम्ही आता पहिल्यापासून राऊंड क्षेत्रात आहे ना? मी 35 वर्षापूर्वी आणि होतं राऊंड 10 वर्ष केलो। त्यानंतर आता माझं 4 वर्षाला चालू झाला घोड्यांचा, आणि आता 1.5 वर्ष झालं बैलांचं चालू आहे।
ठीक आहे. म्हणजे मध्यंतरी मध्ये बंद बंद पडलं. म्हणजे घर बांधलं, मुलं शाळा होती हा. 10वीला ते, हा, हा, मग कोण एकटा बघणार कसं. हा, बंगला बांधायला आला, ती घोडे 1-2 बैल, हा. 1 पाडी 2 होती. हा, हा, मी ते बंद केलं. हा. बैलांचा माझा वाहनाचा बिझनेस आहे. वाहनांचं पण आहे का तुमचं? हा, गाई म्हशी आहे, दूध डेअरी आहे, हा, हा, स्वतःची हे आहे, स्वतः डेअरी आहे, स्वतःची पशुसंस्थापना आहे. हा, हा. त्याचं नाव कसं म्हणला ना? स्टार सोन्या. स्टार सोन्या. हा, हा. आणि सुंदर्या. तो सुंदर्या. हा, हा. आणि ह्यो यो कुठला? हरण्या, बुलेट हरण्या. ह्यो बुलेट हरण्या. हा, अगदी 13-14 महिन्यात बच्चे होते घेतलेलं. हा, हा. ह्यो कुठे घेतलेला? हे डफळापूर. डफळापुरात जत जवळ. जतपासून. हम्म. हे कोणाकडे घेतलं डफळापुरात? हे राव पांडेगाव आहे की नाही, हा, गाडीवर गाडीवान त्यानं घेऊन दिला. त्यांनी घेऊन द्यायला. ते 1,29,000ला 13-14 महिन्यात खोंड घेतलं होतं. 13-14 महिन्यात एवढ्या किमतीला घेण्याचं कारण म्हणजे काय? कसं काय? जातीचा खोंड वाटला, पसंत पडला मला, डोळ्यात भोवरीत बसला, ते क्वालिटी वाटला म्हणून घेतला. उगाच एवढी शिंग होती. हा, हा, हा. आणि आणलं ते त्या दिवशी घेतलं, त्या दिवशी 1 वाजता ठरवलं आम्ही. हा. 10,000 संस्कार दिला. हा. त्यांच्या गावाचं मैदान हा. होतं, पहिलं गेलं 5 वाजता मैदान करून तिथं एकच करून आलं. हा, हा, तिथनं एक आहे, ते आज पण एक आहे. 38 मैदान झाली, हा. पुरा एक 32 मैदान एक आहेत. 35 मैदान. यो कुठल्या जातीत मोडून? हे कोसा केला, कोसा केला म्हणून. कोसा केला. या आता बैलातच कायम काय? बैलात मी घोडा बैला कधी पळवत कधीच नाही. ठीक आहे. आणि हा, बोला की. हे जे याची खासियत म्हणजे काय, काय लहान पोराशी कुणालाही सोडून देत आहे, कुणा पाठीमाने येत आहे. आमची मिसेस म्हणा, नातू म्हणा, पोरं म्हणा, कुणी बी धरा, तुम्ही यावं आणि यांनी धरून कुठे पण घेऊन जावं, एवढी त्याची गरिबानी अगदी शान बैल. हा, हा. तिन्ही पण तशीच येतात. आता तुम्ही जर आला आणि दोन्ही दावी लावला आणि घेऊन गेला वडत येणार, बकरी वडल्यावर पाठीमाने येणार. हा. एवढीच म्हणजे गुणाला शानी पण शानी आहे. शानी बैल. ते स्वभाव बैलांचा बैलांचा एकदम प्रेमळ स्वभाव, शान, माणुसकीचा. प्रेमळ आहे ते एकदम. हा. हे असे घासा म्हणून येतात. लहान नातू माझी आता 6 वर्षाची, तिला सुद्धा काय करत नाही. हा, हा, हा. नातू 5 वर्षाचा, ती गाडी आणते, बैल आता बांधते तेच. आता येईल बघा 5-10 मिनिटात. बरं. आता आणि अण्णा तुमचे चला, गाई म्हशी आहेत, बऱ्याच- गोठा आहे, वाहनांचा बिझनेस आहे. हा, हा. वाहनांचा व्यवसाय म्हणजे? मग 40-45 सेकंड वाहने घ्यायची आणि विकायची. हा, हा. ते म्हणजे 2 व्हीलर 4 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पण, दोन्ही पण. जीप गाड्या. हा, हा. अख्ख्या 4 जिल्ह्यात कोणाकडे मेजर जीप गाड्या ते नसणार, ते माझ्याकडे असणार. हा, हा, हा. जीपचं, ट्रॅक्टरचं, वाहनांचं, बुलेटचं, हे हा, सगळं हा, हा. म्हणजे बरंच हे आहे. पूर्वीपास आहे मला. या बैलांच्या आता मी शाळा पण शिकलेली नाही, हा, हा. फक्त 4थी शाळा आहे. 34. त्या टायमाला वडील वारले, शाळा शिकता आलं नाही. अण्णा तुम्ही फोटोंचं ढालींचं कलेक्शन पण बऱ्याच चांगल्या पद्धतीचं आहे. नाही, जिथं जाईल तिथं नंबरात आहे म्हटल्यावर हा, बसणार. त्यामुळे ते असणार, जे काय मी घरात करून लावलेलं नाही. बरं. जे दिलंय बक्षीस दिलंय ते बक्षीस लावलेलं आहे. काही जणांनी आम्हाला आणा, तुमच्यात लय लावलायचा, आम्हाला द्या, न्या जावा बाबा म्हणते. हा, हा. जवळ निम्म्यापर्यंत ज्यादा आमच्या लोकांनी नेल्यात, पैरकऱ्यांनी. पहिरेकरांनी- आम्ही कुणाला नाही म्हणतच नाही. हा, हा. काही ड्रायव्हरने नेल्यात, कोण मालकांनी, घोडं मालक, बैल मालक हा, हा. पाहिजे म्हणतात, मग न्या जावा म्हणायला. आता काय करायचं. बरोबर. इथं पण अण्णा प्रदर्शनचे आणि बाकीच्या इतर ढाली पण आहेत. रुस्तम हिंद मैदानची पण ढाल आहे. ही रुस्तमच्या ही 22 महिन्यात माझा हरण्या होता, हा. आणि त्याचा 70 भाऊ मी 15 महिन्याचा घेतला होता, 14 ते 15 महिन्याचा. बरं. ती एकच गाडी केली. हा. 78 गाड्या होत्या, हा. तिथं 5 गट पडलं. म्हणजे ट्रॅक्टरच्या मैदान ट्रॅक्टरच्या मैदानात तिथं माझी सुट्टी गाडी एकच झाली तिथं. एकच झाली. त्याही गाडीवान कोण होतं? तेव्हा गुरुमोरे होता. गुरुमोरी गाडी तिथे. संदीप पवारचे वडील आदल्या दिवशी वारले. हा, हा. संदीप पवार मानकापूरचा तो माझा मेन ड्रायव्हर होता. बरं. मग त्यानंतर त्याच्या वडील वाढल्या म्हणलं बसा कसं म्हणणार. होय, होय. मग अचानक ड्रायव्हर कोण मिळणार, गॅसको ड्रायव्हर पण मिळाला नाही, ती वस्तू करतो म्हटलं ते पण मिळालं नाही. हा. मग शेवट गुरुला बसवलं. हा. एकच झाली गाडी सुट्टी. त्याही एकच. एकच झाली. ही बाकी दुसरी ही आपली याची बोरगावची ही लाल. बोरगाव. आणि गाय पण माझी बस म्हणत्या बसत्या, उठ म्हटल्यावर उठत्या. हा. अगदी देशी गाई पण आहे देशी गाय आहे, 2 आहेत. हा. त्यातली एक गाय बस म्हटल्या बसत्या, उठ म्हटले उठत्या. हा. त्या गायचे 11,000 बक्षीस आहे. हा, हा. हे ह्याला मिळालं बेंद्राला. इचलकरंजी बेंदूर म्हणजे इचलकरंजी इचलकरंजीला आवाड्याने ठेवलेलं आवाड्याने ठेवलेलं. आवाड प्रकाश आवाड्याने दरवर्षी प्रदर्शन असते त्या परदेशन टाईमला. असते आता असते. त्याला खोल पण झालाय चांगला. हा. आणि इकडे बरेच फोटो वगैरे ढाली वगैरे आहेत, गाई आहेत. हे सगळं बक्षीस मिळाले हा, हा. या गाड्यांचा व्यवसाय म्हटला ते ह्याच गाड्या का? हा, ह्या गाड्या. हे 75 माझा फॅन्सी नंबर आहे. हा. मोबाईल आहे जवळ 10-12 हा, हा. घरात. यामा आहे, हा. तिचा पण नंबर आहे 75. हा, हा. ही पण बुलेट आहे. हा, माझी 100 नंबर बुलेट आहे. हा, हा.
आपण साहेब फॅन्सी नंबरच्या गाड्या आता पण सिस्टमॅटिक पद्धतीने जिथं जनावरांनी पाणी वगैरे पिता हे घोड्याची ऑटोमॅटिक पाण्याचं आहे. इथं 3 गोडी असतात. घोड्याने कुठले कुणाला चावाचावी करणे नाही, काय नाही. पाणी ज्याचं भांडाभांडी करणे, घोडी जरा गळ्याला दाव असल्यामुळे ती भांडाभांडी करतात, त्याच्यामुळे त्यांना खोडा सिस्टम केलेला आहे. म्हणजे हे करणं गरजेचं आहे. एकंदरीत एकमेकाला चावून जखमा होत्यात नाही, तोंडाला ह्याला त्याला चावतात, मग त्याच्यासाठी ते केलं. मग गाई पण आहेत. ही गाय माझी 6 लिटर दूध देते जाणक्याला. ही देशी गाय? देशी गाय. हिची गौरी. गौरी हा विकत घेतल्या मित्राकडे. बस म्हटले बसत्या, उठ म्हटले उठत्या, मांडीवर झोपत्या, पाय लांबडी केली झोप म्हटले झोपत्या. ही अशी एवढी शानी आहे. आणि तिचं आता 6 लिटर दूध आहे. 2 थाने वासराला पाचतोय, 2 थाने त्याला, म्हणजे पोरासनी नातवासनी दुधासाठी. आणि एक दुसरी गाय ती पण तशीच आहे. ही जर्सी गाय राहील. हे स्पर्धेच्या पूर्ण गाय, स्वतःचं प्रोडक्शन आहे. 40 लिटर दुधाचे स्पर्धेतल्या गाय. तिथं फोटो आहेत बघा सगळं. त्यांच्या नात्या म्हणजे गोकुळ संघाला दूध स्पर्धा, वर्षाला दूध स्पर्धा असतात त्या स्पर्धेतल्या गाय. त्या स्पर्धेतल्या बऱ्यापैकी येणारा दूध वगैरे कसं आहे त्यांचं? ही 40 लिटर आवडीची गाय आहे. ती पण 38-40 लिटरची आहे. ती पण 40 लिटर. तिची आजी पणजी नंबरातले आहेत. ह्या मोठ्या गायच्या 6-6 येतं याल्या त्या. म्हणजे ह्या नाते आहेत आणि ह्यांच्या आजी आई वगैरे नंबरातल्या होत्या. ही 20 वर्षापूर्वीपासून मी नंबरात आहे. म्हणजे ते आता 2004 20-21 वर्ष झाली बा. तिथं आहेत फोटो. तुम्ही महानंदाच्या हवालला पण फोटो आहे. माझा मुलगीचा आहे, 2004चा आहे. आणि हे 2004ला गोकुळला पण नंबर झालेला आहे. मुलगा आहे माझा. येऊ प्राध्यापक प्रोफेसर झाला आता, शिवाजी युनिव्हर्सिटीला आहे. ते त्या गायींच्या आई आहेत बघा, त्या सगळ्या गायी. हे जरा फोटो बद्दल आई आहेत म्हणताय का, त्याच्याबद्दल थोडी जरा माहिती द्या. म्हणजे कसं की पहिल्या फोटोमध्ये तुम्ही सगळ्यात 1 नंबरची गाय ती पहिली. तिची लेक तिची लेक इथं आहे. असं आहे का? आणि ती गाय तिची पण लेक तिथं आहे. पैदास केंद्रच आहे आपलं. 25 गायांनी 10 म्हशी होत्या माझ्या. मग ते गोटा जनावरांमुळे ह्याचे वैरण काडी घालून आणि गडी माणसामुळे परवडना म्हणून मी जनावर कमी केलं, तर वाहनांचं वाढलं. वाहनाचा 40 वर्ष माझा बिझनेस आहे. 2 मुलं आणि मी. ती वाहनं, जनावर, गोटा, डेअरी. प्रामुख्याने व्यवसाय तुमचा खरं तर बघायला गेलं तर शेती. शेतीला जोडधंदा म्हणजे वाहना आणि दूध धंदा पण आहेच जोडी. अशा पद्धतीने तुम्ही 2 धंदा आपला आहेतच कंटिन्यू. म्हणजे एक जोडधंदा असला पाहिजे तर त्यासाठी हे चांगलं उदाहरण आहे तुमचे बघायला गेलं तर. राणा बऱ्याच राऊंड क्षेत्रातल्या आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करायला आपण चर्चा करूया या मित्रांनो. तर राणा आता आपण तुमचं सगळे दावण बघितले, जे जितकी जनावर तुमच्याकडे आहेत दावणीला, घोडे म्हणा, गाई म्हशी, परत बैल म्हणा, ह्याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थापन पण केले त्यांचं. परत तुम्ही डेअरीमध्ये गोकुळ डेअरीचे नंबर वगैरे तुमचे जे पहिले जे आलेले आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही माहिती सांगितली. अण्णा आता तुम्ही राऊंड क्षेत्राबद्दल आपण तुम्हाला काही प्रश्न विचारा की कसा राऊंड क्षेत्र आता हाय, काय आहे त्याविषयी आता आपण, आणि आधीचा हे आपल्या प्रेक्षकांना त्या नव्या पिढीला जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. अण्णा आता तुम्ही ह्या राऊंड क्षेत्रामध्ये केव्हापासून आला? मी जवळजवळ 80-82 पासून आहे. 82-85 पासून आहे. 90 पर्यंत मी माझा एक बैल छैल्या म्हणून बगटात पळवत होतो. एक घोडे टॉपला पळत होतो, बसूनला पण आणि घोडागाडला पण. मग त्यानंतर माझ्या 2 खोंड बारकी घेऊन यायचे बारवाडा यात्रेतनं वर्षाला, आणि ती तयार करायची विकायची पहिल्यापासून छंद आहे मला. मग ते 90ला बंगला बांधायच्या टायमाला मी पोरं शाळेला 10वीला त्यांनी मुलगा, थोरला मुलगा त्यांनी काय असताना कॉलेजला. माझा एकटा काय करायचं म्हणून ती बैल आणि घोडी बंद केली 90 साली. बंगला बांधायला आला कोण बघायचं, त्यात वाहनं, जनावरं. त्याच्यामुळे एकट्यानं काय करायचं, एक माणूस काय करायचं म्हणून ते राऊंड क्षेत्रात 2-3 जवळजवळ 30 वर्ष बंद झाला. आणि लॉकडाऊनमध्ये चालू झाला. देशी गाय होती माझी, देशी 2 गाय आहेत. खाय माझ्या 25 वर्ष झालं देशी गाय खाय माहिती. मग त्या देशी गायला खोंड झाला. त्याला झुपायला बैल नाही की, बरोबर, बैल पण नाही आणि घोडे पण नाही. मग चांगली राऊंडवाल्याची 2 घोडी आहेत, ती काय आज देतो उद्या देतो माने देतो करत करत ते एकदा 2दा वेळ ते आमचा पोरगा जरा हट्टी आहे जास्त. पाहिजे तर पाहिजे, लोकांना मागून जास्त घ्यायचं. मग त्याच्यामुळे काय केलं, घोडं पाहिजे म्हणताना एक सागर घोडे जाऊन सांगलीस ना आणलं दुसऱ्या दिवशी. मग ते घोडे निघालं काठवाडी मोठं टापडेल आहे. मग त्या घोड्याचं पाड्याचं जमाना. परत आणि घोडं घेतलं
रवी मांगल्यांच्याकडे जाऊन मुरगुडाने घोडं आणलं, सम्राट घोडं म्हणून. ते घोडं आणलं, परत गाडी घोडं बैल जिथं जाईल तिथं एक. ते घोडं आले ते नंबराला सुरुवात आली. नवी गाडी बैल इथे सांगावला पहिलं मैदान ठेवलं, एकच झाली. त्यानंतर आणि परत मोठं घोडं घेतलं, एक म्हणत दोन म्हणत तीन, आता 15 घोडी विकली मी आता विकली. मग आता परत 4 वर्ष झाल्यावर आता बैलात 1.5 वर्ष झालं नाद लागला. मग घोड्यात परत बैलात नाव आहे जास्त, आणि बैलातमुळं मी शाळा पण शिकलेला नाही. जवळजवळ 50 वर्ष झालं माझं, आता 63 वय आहे. 50 वर्षापूर्वी मी 10-11 वर्षाचा होतो, 5वीला होतो. त्या टायमाला 4थीतनं 5वीत गेल्यावर वडील वारले, ते त्या बैलांच्यामुळे पण शाळेला जात नव्हतो. मग ते राहिलं. मग परत आता शेवट म्हटलं आता बैल एक घेऊया. मग सहज 1-1.5 वर्षापूर्वी खोंड गेलो खाली तिकडे जत साईडला. खोंड बरा वाटला, कोसा केला मला, द्याई पेंट त्याचं वागणं बघणं जरा बरं वाटल्यामुळे ते बैल मी 1,29,000ला त्या टायमाला घेतला. 2-3 मैदान नुसतं गावातल्या गावात गल्लीत पळालेला बैल खोंड, 13-14 महिन्याचा होता. मग त्यानंतर जे आणलं जरा उसावर केली ते कुठं जाईल तिथं एक शिवार नाही. आज 38 मैदान झाल्यात त्या खोंडाची, हरण्याची, कोणीही सोगा सगळा केलेला नाही. सगळं माझ्याकडे सगळ्यांचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. मग बैलाला परवाता घातला आम्ही, माझी ते जो बैल आणला सुंदर्या, त्या बैलाचं त्याचं बी जमलं ना. आणि तरी पण पळाले 23 गाड्या होत्या, जवळजवळ 5 नंबरनं गाडी पळत होती. आणि वळवाय जाऊन गाडी खेळ अडकली टॉलीत आणि गाडी कट झाली. तर घाडू पण 4 गाड्या आणि पुढे गेल्या, 5 झाली पट्ट्यावर येऊपर्यंत. ते आमच्या मुलग्याला पहिरे दिलं नाही म्हणतात, ते जरा चुरचूर करायला लागला, कुरकुर करायला. बैल नंबरात खाट झालं, एवढे नंबर चांगले असताना बैल चांगले असताना बैल घ्यायचं. दुसऱ्या दिवशीच गेलो, गॅसको ड्रायव्हर गाठ पडला. दुसऱ्या दिवशी हाय म्हणाला बैल या. गॅसको ड्रायव्हरने ते पण सुंदर त्यानंच घेऊन दिला 6 महिन्यापूर्वी, आणि आता पण त्यानंच घेऊन दिला. गेले ते जाग्यावर जाऊन पैसे भागून सगळं आणलं. तो बैल आणला सिद्धेवाडीचं आणलं. ते 4 दिवस बसला. ते 6व्या दिवशी बैल म्हणजे पट्ट्यावर झालंच बोरगाव मैदान. बोरगाव मैदानाला गेल्यावर सुट्टीची एक गाडी आली, एकच झाली. गाडीवान तेव्हा सचिन खोत होता. हां, महादू ड्रायव्हर आहे की नाही लाटेचा, तो माझा जुना ड्रायव्हर, त्याचाच मुलगा तो म्हणजे जुना माझा ड्रायव्हर, इमानी ड्रायव्हर. म्हणजे महादू मागर गजबर म्हणा मानकापूरचा, ही जुनी ड्रायव्हर. कोल्हापूर कुमार कोल्हापुरे रेंदाचा, त्यांचा पण बैल होता नाही, रम्या बैल म्हणून होता. आणि त्यात माझ्या बहिणीचा पण बैल होता सावकऱ्या म्हणून. त्या बैलाचा मी ते बुलेटच्या हॉर्नवर पहिले पळवत होतो. मग हरण्याच्या टाईपच ते माझं हे जे होता का नाही सावकऱ्या बैल, हरण्यात त्या टाईपचा होता म्हणून मी बैल घेतला. त्यामुळे तो घेतला. आणि सावकऱ्यानं नाव लय केले होते मग त्यानं मला. मग 30 वर्षांना आता मी रोंडदार एंट्री केली म्हणायची. हां, आता 1 म्हणत 2 म्हणत 3 झाल्यात. घोडी पण 3 आहेत. कुठं पण जाऊ 100-125 जीवा घोडा आणि बिरजा घोडं माझ्याजवळ 100-150 मैदान एकच आहे. 4 वर्षात नंबराला म्हणजे खाडं नाही कुठं. परत आलो बिन नंबरातनं खाट कधी आलं नाही. कधी कुणाचं भांडण नाही, कुणाचं वांदण नाही, काही नाही. कुठल्या ड्रायव्हर संगत भांडणं नाहीत, वांदण नाहीत, कुठल्या मालका संगत पहिल्या सकट नाही, काही नाही. जे तुमचं जे करिअर जे आतापर्यंत आहे, जरी गॅप पडला असला तरी पहिलं आणि आता पहिलेचं कसं होतं, पहिलेचं 4 त्या गावात कुठं तर 4च बैल असायची, 1-2 गावात 1-1 बैल असायचा, आणि घोडी पण तसंच असायची. आता काय झालं, गल्ली बोळात तसंही झालं घोडी आणि बैल. प्रत्येक जण येते आणि ते कोण वाटेल ते मैदानच करायला लागले. आता परमिशन मिळाल्यापासून तर काय प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत बैल आहेत आणि घोडी आहेत. पहिलेचं जे होतं कसं रास्त मैदान होती, करेक्ट मैदान होती. कोणासंग भांडणं नसायची, ढकल्या नसायच्या, बॅटऱ्या नसायच्या. या बॅटऱ्या आत्ता आल्या हो 4-5 वर्षात. तेव्हा बॅटरी ढकली का कोण केला तर पळून हातानं गाडी बरोबर बैलावर पळून करायचं. ते किती कळून करणार आहे, 50 फूट 100 फूट. हे आता काय करतात, मोटरसायकल लावतात आणि ढकल लावतात, त्याच्यानं मैदान घाणवा लागले. बॅटरी मैदान आणि ढकली मैदान बंद झालं की धंदा चांगला आहे. रास्त पळणाऱ्या माणसाला विमानानं धंदा करावा, तिने जनावर मात्रे होत्यात, बॅटरीनं पण मात्रे होत्यात, आणि तुम्हाला सांगतो ढकलीनं पण जनावर. मी बैलाची बॅटरी लावत नाही. कुणी पण सांगावं बॅटरी माझ्यापाशी आहे, मी ढकली कधी लावत नाही, कधी काही करत नाही, आणि आपल्याला ते आवडत नाही.
काय असेल ते ड्रायव्हर आणि बैलांना बघायचं बघा, असं मला वाटतंय. आणि पहिलं परत आत्ता जरा आत्ता आणि अलीकडे या महिन्यात 2 महिन्यात जरा मैदान चांगली व्हायला लागले, बॅटऱ्या कमी व्हायला लागल्यात, ढकल्या कमी व्हाल्यात. काही लोक नुसते ढकल्या करायला, ढकली किंग आहेत, बैल किंग पण ढकल्या किंग वाले. असं तुम्ही बरेच राऊंड क्षेत्रात तुमचा प्रवास जो आहे आतापर्यंत चांगला आहे आणि तुमचं नाव पण राऊंड क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं आदराने घेतलं जातं. बरोबर. इतर मालक जसे आहेत आदराने तसं तुमचं पण नाव घेतलं जातं. त्याचबरोबर अण्णा जे तुम्ही सांगितलं सुरुवातीचा काळ जे 30 वर्षापूर्वीचा म्हणजे 90-98च्या आधीचा, बरोबर, त्यावेळी राऊंड क्षेत्र कसं होतं? त्यावेळी कशी ते कमी मैदान कशी असे जत्रेचीच असायची. जत्रा चालू झाल्या का नाही, डिसेंबर जानेवारी चालू झाला का नाही, जत्रा असली जत्रेवरच बैल पळायची. आता हे रोज मैदान निघालं, रोज वाढदिवस प्रत्येकाचा आहे. प्रत्येक 4 गावातले कुठला तर एक नाही एक दिवस वाढदिवस निघतोय त्याचा. तो 5-10 हजार रुपये मैदान काढतोय, ठेवतोय, 25-500 घेतात त्यात मैदान. त्यानं रोज मैदान आहे. पहिलेची मैदान कसं ठराविक असायचं, कोडली, उपरी, इंगळी, चंदूर, असं लांबलं बेल यात्रा आहे त्या गावात तेवढे औषधच पळवत होतं. आता काय झालं, रोज मैदान आहे, धंदा जाऊन बसलेला आहे. त्यावेळी मैदान कमी असायचे आणि बैल पण कमी आहे. ड्रायव्हर पण तशीच पहिली वरीस 2-2 वर्ष फुटत नव्हतं. तुमचं आणि माझं पहिला आहे, ती कायम पहिले तीच बैल पळणार. आता इथे आज सकाळी एक ठिकाणी पहिल्याला आहे तर उद्या दुसऱ्या दिवशी एक पहिल्याला आहे. पहिली उभी फुटायला लागली सगळी. तुम्ही आता पहिल्याचा आता तुम्ही एक चांगला विषय काढला ना की पहिला आधी वर्ष 2-2 वर्ष तुटत नव्हतं, टिकायचं. मी पण आता बरेच ऐकले ह्या गोष्टी. बरोबर. ना पहिरे एकदा पहिरे गेले की 2 ते 3 वर्ष टिकवणं याच्यामध्ये काय असा फायदा? दिलेली शब्द माणसं किंमत होती, एकमेकाला मानत होती, ड्रायव्हरला मानत होती, ड्रायव्हर मालकाशने मानत होती, मालक सगळी काय असेल ते करत होती. आता ड्रायव्हरांच्यावर आहे सगळं. ड्रायव्हर याच्यासाठी झोपायचं म्हणजे झोपायचं, मालकाच्या हातात काय राहिलेलं नाही. आत्ताचं जे राऊंड क्षेत्र आहे मालकाच्या हातात घोडागाडीचं पण असून दे आणि बैलगाडीचं पण असतं. मालकाच्या हातात काही राहिले नाही. मालकाने घोडे नुसतं ड्रायव्हर म्हणते तिथं घेऊन ये, तिथं घेऊन ये, बैल इथं घेऊन ये, तिथं घेऊन ये, चाल म्हणून तो वैताग नको म्हणतात. मी बैल आणि परत एक्स्ट्रा आहे, स्वतः जोडण्या पळवणे, स्वतः पळवणे, ड्रायव्हर मालक आम्ही एकत्र पळवणे. बरोबर. म्हणजे आता कसं पहिली 1-2 मैदान 2 मैदान पळतात आणि मग पहिलं फुटतेच लगे आणि दुसरी लगे काड्या घालून फोडण्यात यायचं माणसं. मग त्यात पहिलेची वचनिक माणसं होती, काय वाटेल ते झालं तर पहिली फुटत नव्हती. आता पहिली लगेच फुटतात. मग ते पहिलीच नको म्हणतात. मी स्वतःच करायचं विषय काय आपलं घेईल ते असा विषयनं चालू आहे खेळ. बरोबर. आता तुमच्याकडे साधारणतः गाडीवर म्हणजे असं आता पण कोण? माझ्याकडे पहिला संदीप पवार होता मानकापूरचा, ते पण पोरग 1 नंबर चांगला, गरीब, काही अडचण नाही. गॅसको ड्रायव्हर आहे. बंडा खिलारी आहेत. तो बंडा खिलारी म्हणजे कागलला त्याने 1 नंबर गाडी पळवला, सिद्धनेरला ह्याला पळवला, दिंडेरलीला पळवला, एकच केला. कागलला पण पळवला बंडा खिलारी, एकच केला. आता पण येतात माझी सगळी दोस्त आहेत. मी गेलो पट्ट्यावर की सगळी जण मला बोलवतात, अण्णा 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 म्हणून सगळी लहान पोरापासनं सगळ्या गाडीवान बैलवाले कुणासंगडी माझं दाखवा, माझं 1000 नाही 1,00,000 रुपये बक्षीस आहे. खोत अन्नाचं बैलवाल्या संग ड्रायव्हर वांदा म्हणून काढायचं 1,00,000 रुपये बक्षीस देत. का मला कुणाने वांद करायचं नाही. आपली पळत्यात पळाली, खुळांबा झाला चिडून कुणासाठी भांडणं करून हा राऊंड धंदा करण्यात अर्थ नाही. जोपर्यंत जनावर पळतंय तोपर्यंत मालकांना, आणि जोपर्यंत पळते तेव्हा 50 रोज फोन आहे. पळाई बंद झाली. मी आता 4 महिने बसून ठेवलं तो खोंड. आत्ता 4सा खोंडा येऊ, 34 महिन्याचा खोंडा येऊ. पळतोय म्हणून रोज पळण्यात अर्थ नाही. का आम्ही 8 दिवसाच्या बैलच पळवणार नाही कधीच. 8 दिवस 10 दिवसानं बैल पळवायचं तर बैलाच्या अंगात मी खुमखुमी राहायला पाहिजे. ते पळते म्हणून जनावर आहे म्हणून रोज पळलं त्याला काय अर्थ नाही. एक नाद आहे म्हणून करायचा, शौक आहे. आणि एक म्हणजे ना आता तुम्ही ह्या राऊंड क्षेत्रात ज्येष्ठ नागरिक आहे. बैलांची शर्यतीच्या बैलांची पारख कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? बैल फाउंडेशनला 4 नक्की 4 आठीपत्री बैल पाहिजे. खांद्याला रुंद पाहिजे, छातवाडला रुंद पाहिजे, पाय सरनक्की विकी अजिबात नको आहे. बैल पोळी नको आहे. आणि बैल शांत स्वभाव जो असेल तोच बैल मला जास्त पळतोय आणि आवडतोय. जी लोक जी भ्या घालतात बॅटऱ्या लावून मोळे लावून बैल भुजारपणा करतात, तो बैल पळतोय असं नाही. एखाद्या मैदानाला पळतोय आणि 4 मैदानाला डावातनं बाद होतोय.
मी जनावरांची कधी खेळमुळे लावत नाही, तुम्हाला सांगतो भ्या घालत नाही, बॅटरी नाही. भ्या घालून जी बैल पळतात ती जास्त दिवस टिकत नाही. बरोबर. शांत स्वभावची बैल पाहिजे ते एक नंबरनंच बैल पळणार. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव. बरोबर. मी अजून कुणातल्याही ग्राउंड क्षेत्रावाला सांगा अण्णाकडे बॅटरी आहे, काठी आहे म्हणून. माझा एक ठराव आहे, त्यांच्या मनानं बैलानं पळायला पाहिजे. जर 8-10 दिवसांनी तुम्ही मैदान घेतलं मनानं बैल तो पळणारच. आता तुम्ही मनानं म्हणताय मनानं बैल पळायला पाहिजे, मनानं बैल पळायला पण त्या हिशोबाचा त्याचा खाना पण पाहिजे. खाना घातल्यावर ते कसं पाहिजे, आयम पाहिजे, आऊ ते घेतलाच पाहिजे. लोक रस्त्यानं पळतात 10-15 किलोमीटर, काही उपयोग नाही. 1 तासच आऊत घ्यायचा, पाऊण तास ते तास 1 एकर रान मारून होते खेकडा पंखा. अर्धा पाऊण एकर अर्धा पाऊण एकर मारला सगळ्यांनी. मैदान झालं की दुसऱ्या दिवशी मैदानच्या आधी 4 दिवस 2-3 दिवस त्यानं बसायला पाहिजे. 15 दिवसातनं पाहुणी पाडलीच पाहिजे. तर पाहुणी पाडणे 15-20 दिवसातनं आणि आऊत हे महत्त्वाचं जास्त आहे. रस्त्याने फिरवण्यापर्यंत अवतात घातलं की बैल घट्ट होत्यात, बैल चांगली राहत्यात. आणि आता बरेच ठिकाणी असं पण म्हणतात की पाहुणी घातल्यानंतर बैल छातीत भरत्यात वगैरे. चुकीचं, छाती मोकळी होत्या, मोकळी होत्या. काय अंगाचे शरीर आहे सगळं, हातपाय सगळं हलत्यात नाही. उगाच नेहमी किलोमीटर न्यायचं नाही, तेवढे जे 200-300 फूट न्यायचं. हो तुम्ही आती केल्यावर काय होणार त्यांचं. बरोबर. तेवढे जे 5-10 मिनिटं 5 मिनिटाच्या ह्याच्यात पडावं. एक 200 फूट न्यायला तरी काही होत नाही, 200 फूटच न्यायचं. एक 500 फूट नेतात, काय उपयोग नाही. मग जनावरांचं मग त्या धाप लागून छाती भरणारच किंवा. बरोबर. आपण किती पळणार आहे. आपण 1-2 भाकरी खातोय, 4 भाकरी खाल्यावर काय होणार. अपचन तशा पाकीच आहे जनावरांचं पण. मग आता तुम्ही अण्णा ही जे व्यायाम म्हणा किंवा बैलाच्या ही मेहनत, बैलाचा खुराक कसा असला पाहिजे. खुराक हे कपरी पेंट पाहिजेच, सातू पाहिजेच, मटकी पाहिजेच, हरभरा पाहिजेच. आम्ही आता जवळ महिना झाला काय केलं आहे, आता बारामती गुरुची जी नवीन निघल्या खास राऊंडांच्या बैलासाठी ते आता महिना झाला चालू केलं. नाही तर मी 4-5 नमुन्याची माझी ही लागवड असते. मटकी बिटकी सगळी 1-1 पावशेर मटकी, हरभरा पावशेर, कपरी पेंड पावशेर. दूध बीध मी अजिबात पाजत नाही, ती मला पटत नाही. फक्त लागवड, वैरण, पाणी, कडबा आणि गावात वाळलं गावात कडबा. राऊंड क्षेत्रात वाळली वैरण जास्त वापरली जाते, त्याच्या मागचं काय कारण असते. बैलांनी पोट सुटत नाही, दम लागत नाही, त्याच्यामुळे वल्ल्या वैरणीनं दम लागतोय, पोट सुटतंय. त्यापेक्षा वाळली वैरण खणखणीत राहतात, खारकेगत राहतात बैल. आता तुम्ही अण्णा बैलाची पारख म्हणा, बैलाचा खाना, बैलाचा व्यायाम, ह्या गोष्टी ज्या सांगितल्या, ह्या आता नवीन येणारी जी पिढी आहे त्यांनी ह्या गोष्टीचं जर पालन केलं तर अवश्य 100% यश 100% मिळणार. त्यांनी एकच करायला पाहिजे बघा, लिमिटेडमध्ये मैदान लिमिटेड करा. महिन्यातनं 3 ते 4 मैदान म्हणजे योग्य आहे. तुम्ही पळतं म्हणून रोज घोडं पळतं म्हणून रोज पळावाला तर घोड्याचा पण काय उपयोग. घोडं पळून किती दिवस पळणार. जनावर आहे त्याला विश्रांती शिन बागोट आहे का नाही. तसंच त्या एक महिन्यातनं 4 मैदान ते आरामात घोडं करतंय. बैलसुद्धा 4 मैदान करतात. आल्यावर बैलासनी धुणं पाणी 4 दिवसाला बैल धुतलीच पाहिजे. म्हणजे 3-4 मैदान महिन्यातली तेवढीच केली तर बैल पण एक शाबूत राहतात, सुखी समाधानी राहते. आणि परतच्या टाइमला पळायला पण आता हे 34 महिन्याचा खोंड कोण म्हणाल का. आता 38 मैदान झाले, अजून 34 दात त्याचं पूर्ण झालेलं नाही, अजून अर्धा दात आहे. मग ते 6 दाती झाल्यावर एकदम फार्मात पडणार, टॉपलाच पडणार. आज अण्णा आणि एक असा विचारतो की आज राऊंड क्षेत्रात बऱ्याचशा जी नवीन पिढी त्या त्यांच्याबद्दल तुम्ही काय त्यांना काय उपदेश काय द्याल की राऊंड नवीन पिढीने एक धंदा बनवून बघू नये, एक नावासाठी, आपुलकीसाठी, प्रेमासाठी तिने करावं. हे काही लोक धंदा म्हणून करायला उगाच एखाद्या वरिसा सामान्याचं कुठलं तर घोडं घ्यायचं, कुठलं तर पाडं घ्यायचं, आणायचं आणि कुठे बी झोपायचं, पळवायचं. 25-30 गाड्या व्हाल्यात हे यायचं आणि उगाच कुठे तर 25-30 गाड्या जर तुम्ही जर ह्याच्यात जर ठेवला मैदान आदतला काय गाड्या पळवणार. ड्रायव्हरने कशा गाड्या पळवायच्या, त्या घोड्यांचं गाड्यांचं पाय अडकाडकी, गाड्या अडकाडकी, तोडमोड व्हायला लागली. म्हणून मी आदतचा धंदाच बंद केला. आदतचं कोण माझ्या टॉपला पळत्याला मी याचा 70 भाऊ विकलोय. रुस्तम हिंद केसरीला मी 15 महिन्यात कोण आणि 22 महिन्यात कोण एक केलोय गेल्या साली ट्रॅक्टरला. मगाच्या पण बघितले ट्रॉफी बघितले.
मग हिथनं जाऊन वरतीनं जाऊन खालतं पळून नंबर व्हायचं म्हणजे जोग नाही, साधी गोष्ट नाही आहे. भयंकर म्हणजे कष्टाचं. गॅरंटी आपल्या जनावरावर पाहिजे, जनावराला जे पाहिजे ते खायला दिलं तर ते काम करणारच. आता ही माझी नात आहे, ही त्या बैलाला धरते, याचा 6 वर्षाची नात आहे. ते नातोय काय माझा, ते 5 वर्षाचा. ते नेतोय, हिंडतोय, फिरतोय, आत बांधतोय, बाहेर बांधतोय. आता जर या मुलगीला सोडला तर त्याच्यात काही करत नाही. तिन्ही बैल माझी अशी आहेत की एकदम समाधान, माणसाळू. मी वांड बैल, वांड खोंड, भुजार बैल मी घेत नाही, मला ते आवडत नाही. बऱ्याच गोष्टी तुम्ही सुरुवातीच्या आणि सांगितला, बरोबर. सुरुवातीच्या काळात म्हणजे तुमच्या आजच्या काळात त्यावेळी मैदानमध्ये गट कसा असायचा? जनरल अगट आणि बगट दोनच गट असायचे. अगट बगट दोनच गट असायचं, हलका मोठा. मी आता आदत व दुसरा हे सगळे काय आता प्रत्येकाच्या मनावर हो. बिनदाती आहेच, बिनदाती बी तिथंच पळणार, बगटातच. मोठा बैल पण बगटातच पळणार. आणि दांडगाव खालला जर खोंड असला आणि जर अगटात पळतात तर अगटात. खालचा वर आणि वरचा खाल काय नव्हतं. तुम्ही वर पळवा नाही खाली पळवा, कुठेही पळवा, असं दोनच गट होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात दोन होता. घोड्याचा एकच होता, घोड्याचा जनरल एकच घोड्याचा गट होता. बसून आणि घोडागाडी एकच गट होता. आता काय 50 गट झाले. आता भरपूर गट घोडागाडीमध्ये पण निघाले. आदत घोडागट, जनरल घोडागट नव्हतं काय 50 निघलं. ते काय उपयोग नाही. सुरुवातीच्या काळात बक्षीस कसं असायचं मैदानाला? जास्त बक्षीस असायचं. म्हणजे काय रकमेपर्यंत त्या काळात बक्षीस असायचं? अहो 500 रुपयाला 200 रुपयाला आम्ही पळवले. ते साल किती म्हणजे काय? ते 80-85 ला 500 रुपये बैलगाडीला, घोडागाडीला 151 50 रुपये आणि 5 रुपये 2 रुपये परवेश फी हो त्यावेळेला. आता वाढत वाढत आता 5 लाख 17 लाखापर्यंत 17 लाखाला गेलं मोठं मैदान. आतापर्यंत राऊंड क्षेत्राचं मोठं मैदान केलं ते 17 लाख. मी 51 रुपयाला आणि 151 ला 100 ला आम्ही पडले. आणि माझ्या गावात सुद्धा मैदान मी तशी गेले. त्यावेळेला परवेश फी कशी असायची? 2 रुपये रुपये 5 रुपये नाही 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 एकदम कमी असायची. त्यापेक्षा एकदम कमी 20% 25% वर असायची. म्हणजे त्यावेळी कमी एकदम बघून काय काय 5-10%, 5%, 5%, 2% वर. आता 101 बैलाला परवेश फी ठेवल्या घोडागाडीला, त्याला ₹2 रुपयेच होती. अशी अशा पद्धतीने असायची. आणि घोडागाडी गाडीबद्दल एक विचारताना जास्त काय विचारत नाही की घोडागाडी त्या घोडागाडीच्या मैदानाला आधी सुरुवातीला बक्षीस चांगलं असायचं, परंतु आता 5,000, 10,000, 3,000, 2,000, 5,000 नाही झालं. काय झालं आता सगळे जे लोक पोरं सेंट्रिंग मध्ये काम करणारी पोरं, बारीक बारके सगळे 10-15 वर्षाची पोरं सगळी घोडी घेऊन फिरवायला पळवायला. कोण बी उठतंय परवेश फी वजा, चला 50-50, 100-100, 200-200 रुपये परवेश फी काढायचं, पळवायची घोडी मैदान. 100, 200, 300 रुपये काढायची परवेश फी आणि मैदान चालू. काय अर्थ आहे त्याला? म्हणून घोडागाडीचा हे व्हायला. आणि त्याच्यामुळे गाड्या जास्त होण्यामुळे गाड्यांचं 25-25, 30-30 गाड्या दुखापती म्हणा, घोड्यांचं पाय मोडणे, घोड्या गाड्या पलटी होणे हे प्रकार वाढले. आणि आता मैदान पूर्वी कशी होती, फटमाळ होते, आता फटमाळ राहायलाही कुठं. वस्ती जास्त वाढल्यामुळे आणि लोकसंख्या लोकांची पण आवड नाही झाली. पहिला एवढी लोक नसायची. सुरुवातीच्या काळात तुमचा आवडता बैल कोणता होता? बरीच बैल सुरुवातीला टॉपची होती. राजा बैल म्हणून रेंदाचा होता, कुमार कोल्हापूर यांचा. तो पळत होता आणि ते पळत पळत आमच्या डोकीत ते बसले. मी तेव्हा 10-15 वर्षाचा होतो. त्यांचा मग तो बैल वारला, तिने रम्या बैल घेतला 80-85 ला. मग त्या टायमाला माझी बहीण तर केरल्या दिली, माने मंदिरकर माने म्हणून त्यांच्या भावाला मुलगी बहीण दिली माझी. त्यांचं बैल एक पळत होती घरची जोडणं, एक सावकऱ्या बैल आणि सोन्या बैल, गावठी बैल. मग तिथं बहीण माझी बहिणीचं 88 लग्न झालं. मग तेव्हा ते बैल पळत होता माझ्या, ते हरण्या बैल लागतच होतं खोंड. त्याच्यामुळे जास्त नाद लागला. आणि ते बैल जाईल तिथं नंबर, जाईल तिथं नंबर. ह्या जमादार डिग्री जमादारच्या 3-3 वर्षाचे आम्ही ढाली तोडल्या त्या गावठी बैलांनी. आणि तेव्हा राजाराम न्हावी आणि हे आमचं धोंडबा गाडगे ती टॉपला होती. कोल्हापूरची पाचगावची धोंडीराम गाडी. ती गाडी बैल आमच्या बहिणीची मारत होती. अगदी नुसतं 50 रुपयावर मारत होती. तिने पैसे का विचारले नाही. ड्रायव्हरांना हानी कसं असायचं? चहा पाण्याला नुसतं येण्याला पेट्रोलला गाडीला द्यायचं, पैसे म्हणून नाही. आणि आता कसे? आता काय 1,000, 500, 10,000, 10% त्यांना द्यायच लागते. गाडी नंबर झाला, नंबर झाले 10% पाहिजे. नाही नंबर झाले तर 500 रुपये तर द्यायलाच पाहिजे.
अशा पद्धतीने काळ बदलत गेला तसं ह्या गोष्टी पण सगळ्या बदलत गेल्या. जसं महागाई वाढली म्हणा, पूर्वी महागाई ड्रायव्हरचा पण जीवावर उदाहरण पण बरोबर काय त्याला पण द्यायला त्यांचा पाहिजे. जीव धोक्यात 10 मिनिटच गाडी पळवायचा की त्या जीव धोक्यात आहे ना. बऱ्याच ठिकाणी गाड्या पलटी होत्या, गाड्या पलटी होत्या, लागत्या, दुखापत होत्या गाडीवानासनी पण होते. तसं पहिला नव्हते तसं त्यांना मग नव्हते, काय? त्यामुळे द्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी सिक्युरिटी द्यायलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे. आणि आपण मग हौसनं म्हणून पण ह्या गोष्टी मालक लोक देतात. देतात. बरोबर. तर अण्णा बरीच माहिती सुरुवातीच्या काळाची आणि आताच्या काळाची तुम्ही दिला. तर अण्णा आत्ताच्या राऊंड क्षेत्राला काय सांगाल की तुमचा अनुभव पहिल्याचा आणि पहिल्याच्या परत आता राऊंड क्षेत्रात बक्षीस बी चांगली आहेत. लोक पण आता लोकांची उत्साह आता वाढलेली आहे. त्याने लोकांनी काय करावं, लाठी काठी बॅटरी बंद करावं आणि तिने कुठेही गाड्या पळवावं. घोडागाड्या असू दे, बैलगाड्या असू दे, बरोबर. काही या धंदा एक नंबरचा आहे. ज्याला धंदा करून म्हणून करणाऱ्याला सुद्धा एक नंबर आहे. जनावर पळते त्यालाच पळवा, न पळत नाही त्याला पळवू टाका. आता एकाला 3 बैल आहेत माझी. ही आता 2 टॉपला पळाले, तो आता 2 नंबरमध्ये पळाला ब गटात. ही एक तो अ गटात जाणार का, त्याला अजून अवकाश आहे, ते बी 6 जाती आहे. मग ही आता अ गटात पळू शकतात माझी बैल, तरी मी ब गटात पळवालोय. याचे कारण काय, वय लहान आहे अजून होते. अजून चौसा आहे बघा, दात बघा त्याची. चौसा पूर्ण व्हायचा आहे, मग ते पळते म्हणून त्याला पळविण्यात अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. बैल पळणारी पळवावत, घोडीसुद्धा पळणारी पळवावत. बॅटरी लाठी काठी एवढं बंद व्हायला पाहिजे. सरकारी नियमाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे झालं तर 1 नंबर मैदान करायला काय अडचण नाही. आणि मी आता जिथं कुठं मैदान असेल तिथं लाठी काठी नसेल तिथंच मी बैल नेऊन पळविणार, नाही मी पळविणार नाही. आणि ह्यानंतर अण्णा तुम्ही बरेच वर्ष ह्या क्षेत्रात आहे, तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया? कुणाची माझ्या 1 वर्ष 6 महिन्याच्या मुलापासून माझ्या पण मी सगळ्यात थोरला. आमच्या आई आता 3 महिने 4 महिने झालं वारल्या. सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा फुललाय. मला कुठल्याही गोष्टीत अडविलेलं नाही. आणि मी जे काय चांगलं असेल ते करतोय. वाहनधंदा पण माझा बिझनेस आहे, 40 वर्षाला बिझनेस आहे. स्वतःची डेअरी आहे, स्वतःची गाई म्हशी गोठा आहे. देशी गाई नातवासाठी मी 50 वर्ष दूध पित नाही, खात नाही. कारण नातवासाठी मी पोरांसाठी 2 देशी गाई, 25 वर्षाला देशी गाई आहेत माझ्या 2 कायम दुधासाठी. ह्या तुमच्या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत आपण इथंच थांबूया. बरीच तुम्ही आपल्या राऊंड क्षेत्रातल्या यंग जनरेशनला म्हणा की माहिती चांगली दिला, त्याबद्दल खूप आपल्या चॅनलकडून आपल्या राऊंड क्षेत्राकडून तुमचा आभार. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तर पहिलंच राऊंड क्षेत्र आणि हा राऊंड क्षेत्र कसा होता याच्याबद्दल अण्णांनी आपल्याला सांगितले. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटते ह्या मुलाखतीबद्दल आणि तुमचं काय मत आहे राऊंड क्षेत्राबद्दल, या व्हिडिओच्या मित्रांनो खाली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या वेळेला मित्रांनो अशी अनेक चांगली मुलाखत आपण घेऊन या, जे राऊंड क्षेत्रातली जुनी व्यक्ती आहे त्यांची लवकरच आपण एक मुलाखत घेऊन येणार आहे. अण्णांच्या व्यतिरिक्त आणखी बरीच लोक पण आहेत राऊंड क्षेत्रात, त्यांची मुलाखती आपण लवकरच घेऊन येणार आहे. त्याआधी मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरती ऑलवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन मुलाखती, मैदानचे अपडेट, मैदानची पहिऱ्याची व्हिडिओ, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघता येतील. तर मित्रांनो धन्यवाद. नमस्कार दादा, सुरुवातीला तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी दिग्विजय विकास खोत, अण्णांचा मोठा मुलगा. अण्णांनी आता आपल्या मुलाखतीत सांगितलं की आमचा मोटरचा व्यवसाय बरोबर तो कशा पद्धतीने आहे, म्हणजे काय आहे नेमकं? मला वाटतं 1992 च्या दरम्यान आम्ही म्हणजे अण्णांनी सुरू केलेला हा व्यवसाय. त्याच्या आधी अण्णा ऊस वाहतूक करायचे, म्हणजे कारखान्याला आपला हिंदुस्थान ट्रॅक्टर होता आणि टोळे असायचे आणि ते ऊस वाहतुकीचा व्यवसाय करायचे किंवा शेतातली कामं ट्रॅक्टरची जी असेल ती भाडे पद्धतीनं करायचे. पण त्यानंतर त्यांनी मग जीप असेल, ट्रॅक्टर असेल, मग तिथून पुढं हा थोडासा आमचा म्हणजे बिझनेस वाढत गेला आणि जवळपास आता तुम्ही बघताय की इतका मोठा हा बिझनेस झालेला आहे. आज आपण महाराष्ट्र, कर्नाटक असू दे, इव्हन आंध्र प्रदेशमधून, गोव्यामधून अनेक लोक आपल्याकडे गाड्या घेण्यासाठी येतात. आता आपल्याकडे पाहिलं तर 2 व्हीलरमध्ये बुलेट आपण स्पेशलिस्ट आहोत. म्हणजे अण्णांना सुद्धा बुलेट स्पेशलिस्ट किंवा बुलेट किंग म्हणून ओळखलं जातं. जवळपास आपल्याकडे आता 15 ते 16 बुलेट हजर स्टॉकमध्ये आहेत, जे ज्या कलरमध्ये पाहिजे असतील किंवा कोणाला क्लासिक हवी असते, कोणाला इलेक्ट्रा हवी असते, कोणाला थंडरबर्ड हवी असते, कोणाला मॉडिफाईड हवी असते. तर प्रत्येक याच्यातल्या म्हणजे सेगमेंटमधल्या बुलेट आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर आता 4 व्हीलरमध्ये बघाल तर सगळी रेंज आहे. जवळपास अगदी 2 लाखापासून ते 20 लाखापर्यंतच्या गाड्या आपल्याकडे आता आहेत हजर स्टॉकमध्ये. प्रत्येक
ह्याच्या म्हणजे कंपनीच्या, हां हां म्हणजे मारुती सुझुकी असेल, ह्युंडाई असेल, वॉक्सवॅगन असेल, टोयोटा असेल, तर या सगळ्या गाड्या आपल्याकडं हजर आहेत आता. म्हणजे ह्या गाड्या इथनं कसं कॅश मध्ये घ्यायला लागतात का लोन वगैरे कशा प्रोसेस आहे तुमच्या? 4-व्हीलरसाठी कॅश आणि लोन या दोन्ही फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत. हां. म्हणजे मी आणि माझा छोटा भाऊ जो प्रोफेसर आहे सध्या, तो आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तर डॉक्टर किशोर कुमार खोत, मी आणि अण्णा, म्हणजे आम्ही घरचे सगळेच मिळून हा व्यवसाय करतो. शेती हा जरी प्रमुख व्यवसाय असल्यासारखं म्हणजे सगळे मिळून करतात. हा, शेती हा जरी प्रमुख व्यवसाय असला तर त्याला जोडधंदा म्हणून सुरू झालेला हा व्यवसाय आहे. पशुपालन आहे, स्वतःची आमची दूध डेअरी पण आहे, आणि त्याच सोबत आपला हा बुलेट आणि हा जो व्यवसाय आता चांगल्या नावारूपाला आलेला. म्हणजे तुम्ही कोणालाही विचारला किंवा कुठल्याही गावात गेला तर अभिमानानं सांगावं असं वाटतं की अण्णा मोटर्सची एक ना एक तरी गाडी आपल्याला तिथे 100% भेटणार. जवळपास 150 ते 200 व्यवहार वर्षाकाठी होतात. ह्या गाड्या आम्ही स्वतः खरेदी करतो, त्यांना परत कंपनी मेंटेन, म्हणजे याचा अर्थ काय की जशी कंपनीमधून तुम्हाला सर्व्हिस दिली जाते, म्हणजे त्या गाडीची कंडिशन असेल, तिचं बाकीचं सगळं म्हणजे देखभाल असेल, ती अगदी योग्य पद्धतीनं करून अगदी नवी कोरी गाडी असल्यासारखा फील त्या कस्टमरला आला पाहिजे याची आम्ही काळजी घेतो. त्यांना नंतर सुद्धा बऱ्याच वेळा जर अडचणी आल्या तर त्याच पद्धतीची सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्या राऊंड क्षेत्रात बुलेट आणि यामाची जास्त क्रेज आहे. मग जर लोकांना जर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्या गाड्या दाखवूया, तर लोक आपल्या राऊंड क्षेत्रातल्या लोकांना जर गाडी घ्यायची म्हटली तर कसं यावं लागेल इंगळीमध्ये आल्यानंतर? नाही, तुम्ही अण्णा मोटर्स इंगळी म्हणजे इंगळी गावात आल्यानंतर, इंगळी गाव सांगायचं झालं तर पट्टणकोडोली किंवा हुपरीच्या जवळपास असलेलं हे गाव आहे. हातकणंगले तालुक्यातलं हे गाव, किंवा जर बाहेर म्हणजे कर्नाटक मधून येणाऱ्या लोकांना आपण इचलकरंजी सांगू शकतो की इचलकरंजीच्या जवळच हे खेडेगाव आहे. या गावामध्ये आलं की तुम्हाला कुणी अण्णांचं नाव सांगितलं की अगदी लहान मुलगा सुद्धा तुम्हाला घरापर्यंत आणून पोहोच करू शकतो. तर हे आपल्या सगळ्या घरी आहे ना, आपला कुठे बाजार आहे ना काही आपण रस्त्यावरती डील करतो, हे सगळं आपल्या घरी आहे. त्यामुळं ग्राहक इथं आल्यानंतर त्याला विश्वास वाटतो की नाही आपण कोणाकडे तर एका घरी जाऊन अगदी गाडी खरेदी करतोय, कस्टमर कडून गाडी खरेदी करतोय. त्यांना असं नाही वाटत की आपण कुठल्या तरी डीलरकडनं गाडी घेतोय किंवा इथं व्यवसायात आपली कुठं व्यवसाय करत असताना त्यांच्याकडून फसवणूक होणार आहे. तर ती खात्री आम्ही त्यांना देतो. लोकांनाही आमच्याबद्दल प्रचंड विश्वास वाटतो. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत आम्ही सेवा दिलेली आहे तर आमचा ग्राहक दुसरीकडे कुठे जात नाही, म्हणजे तो परत आमच्याकडे पुन्हा खरेदीसाठी इकडेच येतो. तर गाड्यांच्या बद्दल पण माहिती चांगल्या पद्धतीनं आता तुम्ही दिली, अण्णांनी पण मुलाखत पण चांगल्या पद्धतीने दिली. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपल्याला जर तुम्हाला ह्या बुलेट म्हणा किंवा यामा एकदा इथे येऊन व्हिजिट करा अण्णांच्या घरी. अतिशय चांगल्या चांगल्या बुलेट आहेत आणि यामा पण 2 ते 3 यामा आहेत. तर कोणाला लागणार असेल तर मित्रांनो अण्णांच्या इथे येऊन तुम्ही नक्कीच घ्या. खाली व्हिडिओच्या खाली तुम्हाला नंबर पण दिसेल की अण्णांचे जे चिरंजीव आहेत त्यांचा नंबर देखील तिथं तुम्हाला दिसेल. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि इथे येऊन एक व्हिजिट करून तुम्ही गाडी कोणतीही घेऊ शकता. तर धन्यवाद.